आलीस? हे घे पाणी. नकोय मला. पिल्लू, तुझ्यासाठी ना पनीरची भाजी बनवली. काय झालंय? ऑफिस मध्ये कोणी काय बोललंय का? तुझं काय चाललंय? तू खरंच खुश आहेस का खुश राहायचं नाटक करतोयस? नेमकं झालंय काय? विजू, तुला सगळं माहितीये. माहित नसल्याचं काय करू नकोस. अगं पण झालंय तर काय? मला नाही आवडत आहे. गेल्या 2 महिन्यापासून तू जॉब सोडून घरी बसलायस का? तर घरची कामं करायचे. अगं बरं झालं आठवण करून दिलीस. मी चाय ठेवलाय, तू उठून जा. मी आलो. हे घे तुझ्या ऍसिडिटीची गोळी. तू पीपीटी बनवतेस? तो आहे ना ह्याच्यामध्ये पॉपिंग वाला फॉन्ट आहे, तो घे. तो भारी आहे. तूच दे करून. असं बघू नको, चुकेल काहीतरी इथे. आणि माझं डोकं खराब झालं त्याचं काय? आता काय झालं? अरे पप्पांच्या घरातून कॉल येतो आणि विचारतात की विजूला जॉब कधी लागेल. आणि मम्मीला वाटतं हे सगळं तू माझ्यामुळे करतोस. हे सगळं ऐकून मला चांगलं वाटेल का? पण यात वाईट असं काय आहे? वाईट वाटेल नाही तर काय? घरात बसलेला नवरा चांगला वाटेल का? मग मला पण बोलायला हवं की नवरा असून सुद्धा बाहेर जॉब करणारी बायको चांगली वाटेल का? तुला नक्की काय दाखवून द्यायचंय? अगं कुठे काय, मी फक्त तू बोलतेस ना त्याचं उत्तर देतोय. तुला समजत नाहीये का समजून घ्यायचं नाहीये मला काय म्हणायचंय ते? अगं हे सगळं जे तू ऐकतेस ना, लोकांचं, जगांचं, शेजार पाजाऱ्यांचं, हे सगळं मी सुद्धा ऐकलंय. तू जेव्हापासून जॉबला लागलेस ना तेव्हापासून. अगं एकदा तर तुझ्या पप्पांनी मला कॉल सुद्धा केला की काव्याला जॉबला का पाठवताय म्हणून. अच्छा, म्हणजे मी जॉबला जाते हे तुला आवडत नाही म्हणून तू घरी बसलायस का? बरोबर ना? तुम्हा बायकांचं ना हे भारी असतं. नवरा जर जॉब करून देत नसेल तर नवरा वाईट, आणि जर नवरा जॉब करून देत असेल तरी सुद्धा तो वाईट, कारण त्याला बायकोचा पैसा हवाय. नवरा जर बायकोला घरच्या कामामध्ये मदत करत असेल तर तो बायकोचा वाईट, आणि जर करत नसेल तर तो उपवास सोडण्याचा बिनकामाचा. असं कोण बोललं तुला? अगं तोंडावर कशाला बोलायला हवं? बाईने जर घरामध्ये काम केली तर ती भांडी घासणारी, मोलकरी, कामवाली. पण जेव्हा हे काम मी करतो तर तुझी इज्जत जाते. तसं तर नवरा पण बोलू शकतो ना. बायकोसोबत मार्केटमध्ये गेला गाडी घेऊन तर त्याला ड्रायव्हर, भाजी आणायला गेला तर भाजीवाला, घरातली कामं केली तर तो इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कारपेंटर, अजून काही काय. पण ह्यात नवरा कुठे आहे? तो तर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ना. तुला माहितीये का, अर्धा वेळ तर मला माहित सुद्धा नसतं की माझी चूक नेमकी काय आहे. पण वाद नको म्हणून मी नेहमीच कमीपणा घेतो, कारण मला इगोपेक्षा नातं महत्वाचं आहे. आय एम सॉरी. सॉरी कशाला? तू फक्त ना छान राहा. एका नवऱ्याला बायको खुश असल्याशिवाय दुसरं काही नको असतं. एक क्यूटशी स्माइल सगळं थकवा घालवते. बरं चला, जेवायचं पण आहे ना.